नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. ICMR NIRT म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन ट्युबरक्युलोसिस यांच्याकडून जी नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. गव्हर्मेंट कंपनी आहे ही. याच्याबद्दलची महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. याच्यामध्ये जी एकूण जागा आहेत आणि शैक्षणिक पात्रता आहे याबद्दलची विस्तारित माहिती इथे पाहिली जाऊ शकते. त्याच्यामध्ये पाहू शकता याच्यामध्ये जी अधिकृत जाहिरात देण्यात आलेली आहे. द फॉलोइंग पोस्ट आर टू बी फिल्ड टेम्पररी बेसिससाठी आहेत ह्या. आणि याच्यासाठीची महत्त्वाची माहिती आहे ICMR नॅशनल इन्स्टिट्यूट एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट. याच्यामध्ये जो ऑफिशियल ॲड्रेस आहे पुण्याचा भोसरी पुणे इथला, त्याच्याबद्दलची महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे. रिटर्न टेस्ट आहे ती 4 मार्च 2024 आणि 5 मार्च 2024 असणार आहे. मोड ऑफ सिलेक्शन इथे देण्यात आलेलं आहे. वॉक इन जी आहे ऑनलाईन इंटरव्ह्यू टेस्ट असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला त्या व्हेन्यूवर 4 मार्च आणि 5 मार्च 2024 रोजी जायचं आहे आणि त्याच्यामध्ये रिटर्न टेस्ट आणि लगेच इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहे. इथे पाहू शकता जी पदांची माहिती आहे त्याबद्दल देण्यात आलेलं आहे. पहिलं जे पद आहे प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट 3 सिनियर इन्व्हेस्टिगेटरसाठी. याच्यामध्ये जी नेम ऑफ द प्रोजेक्ट त्याची माहिती देण्यात आलेली आहे. पोस्टिंग जे आहे महाराष्ट्रामध्ये कुठेही असणार आहे. त्याचबरोबर एकूण जागा ज्या आहेत 2 आहेत. यासाठी OBCसाठी 1 जागा आहे आणि SCसाठी एकूण 1 जागा आहे. त्याचबरोबर एसेन्शियलचे क्वालिफिकेशन आहे 3 years ग्रॅज्युएट इन लाईफ सायन्सेस क्लिनिकल अँड पॅराक्लिनिकल सायन्सेस इन्क्लुडिंग नर्सिंग अँड अलाइड कोर्सेस 3 years एक्सपिरियन्स. त्याच्यानंतर किंवा पोस्ट ग्रॅज्युएट इन लाईफ सायन्सेस क्लिनिकल अँड पॅराक्लिनिकल सायन्सेस. त्याच्यात ड्युटीज देण्यात आलेल्या आहेत, म्हणजे कामाचं स्वरूप जे आहे याच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. इथे पाहू शकता. त्याचबरोबर वयाची पात्रता आहे 35 वर्षापेक्षा जास्त वय नसावे. त्याच्यानंतर कन्सल्टेटेड सॅलरी जी आहे 28,000 पर मंथ किंवा HRA आहे. त्याच्यामध्ये डेली अलाउन्स आहे. त्याचबरोबर ड्युरेशन जो आहे याच्यासाठी तर टेम्पररी वर्क आहे फॉर पिरियड ऑफ 4 months, म्हणजे 4 महिन्याच्या प्रोजेक्टसाठी हे काम असणार आहे. डेट ऑफ इंटरव्ह्यू जो आहे तो 4 मार्च 2024 रोजी घेण्यात येणार आहे आणि लेखी परीक्षासुद्धा त्याच दिवशी असणार आहे. दुसरं जे पद आहे प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्टसाठी सिनियर टेक्निकल असिस्टंटसाठी. याच्यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीने 1 जागा आहे. OBCसाठी एसेन्शियल क्वालिफिकेशन देण्यात आलेलं आहे. लाईफ सायन्समध्ये ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर नेचर ऑफ ड्युटीज आहेत. वयाची पात्रता 35 वर्षापेक्षा जास्त नसावी. ड्युरेशन 4 महिन्याचं असणार आहे. तिसरे पद आहे प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्टसाठी मेडिकल आणि सोशल वर्करसाठीचं. ती सुद्धा त्याच पद्धतीची माहिती आहे. एकूण 1 जागा आहे. त्याच्यानंतर नेचर ऑफ ड्युटीज आणि वयाची पात्रता 35 वर्षापेक्षा जास्त नसावे. 5 मार्च 2024 रोजी या पदासाठीची परीक्षा घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर ऑनलाईन इंटरव्ह्यू वॉक इन असणार आहे. तुम्हाला व्हेन्यूवर जायचं आहे त्या लोकेशनला. त्याचबरोबर प्रोजेक्ट सपोर्ट टेक्निकल फील्ड इन्व्हेस्टिगेटरसाठीची जागा एकूण 2 पोस्ट आहेत. त्यासाठी SCसाठी 1 आणि OBCसाठी 1 आहे. याच्यामध्ये सुद्धा महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे. शैक्षणिक पात्रता चेक केली जाऊ शकते नोटिफिकेशनमध्ये, जे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट लॅबोरेटरी टेक्निशियन हे 5वं पद आहे. याच्यासाठी एकूण 5 जागा आहेत. URसाठी OBCसाठी 2 आहेत आणि EWSसाठी 1 आहे. याच्यामध्ये 12वी सायन्स डिप्लोमा MLT DMLT आणि 5 वर्षाचा एक्सपिरियन्स रिलेव्हंट फील्डमध्ये आवश्यक आहे. त्याच्यानंतर वयाची पात्रता 30 वर्षापेक्षा जास्त नसावी. त्याच्यानंतर जसं इंटरव्ह्यू आहे रिटर्न टेस्ट ती 4 मार्च 2024 रोजी असणार आहे. नेम ऑफ द पोस्ट पाहू शकता. प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट 2 साठी एक्सरे टेक्निशियनसाठी आहे. याच्यामध्ये महत्त्वाची माहिती आहे 2 जागा आहेत. URसाठी 1 आहे आणि OBCसाठी 1 आहे. त्याचबरोबर डेट ऑफ रिटर्न टेस्ट वॉक इन इंटरव्ह्यू 5 मार्च 2024 रोजी असणार आहे. त्याच्यानंतर परत हेल्थ असिस्टंट या पदासाठी एकूण 12 जागा आहेत. याच्यामध्ये URसाठी 5 OBCसाठी 3 SCसाठी 1 STसाठी 1 आणि EWSसाठी 2. 10वी आणि डिप्लोमा MLT DMLT आणि 2 वर्षाचा अनुभव या पदासाठी आवश्यक आहे. त्याचबरोबर वयाची पात्रता 28 वर्षापेक्षा जास्त नसावे. शेवटचं पद आहे प्रोजेक्ट डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड Bसाठी. याच्यामध्ये महत्त्वाचे जे महाराष्ट्रामध्ये असणार आहे. याच्यामध्ये 2 जागा आहेत. URसाठी जे आहे ओपनसाठी 1 आहे आणि OBCसाठी 1 आहे. शैक्षणिक पात्रता महत्त्वाची आहे. 12वी पास सायन्स स्ट्रीममधून असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर नेचर ऑफ ड्युटीज देण्यात आलेले आहेत. वयाची पात्रता 28पेक्षा जास्त नसावी. रिटर्न टेस्ट आणि इंटरव्ह्यू जो आहे तो 5 मार्च 2024 रोजी घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर सिनियर प्रोजेक्ट असिस्टंट UDC यासाठी 2 जागा आहेत.
OBCसाठी 1 आणि URसाठी 1 अशी जागा आहेत. त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता जी आहे 28 इथे देण्यात आलेली आहे. वयाची पात्रता 28 वर्षापेक्षा जास्त नसावे. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू जो आहे तो 5/5/2024 रोजी असणार आहे. पुढचं पद आहे प्रोजेक्ट ड्रायव्हर कम मेकॅनिक. यासाठी 2 जागा आहेत. ओपनसाठी 1 आणि OBCसाठी 1. शैक्षणिक पात्रता पाहिली जाऊ शकते. वयाची पात्रता 25 वर्षापेक्षा जास्त नसावे. मॅट्रिक SSC किंवा इक्विलेंट असणे आवश्यक आहे. 10वी. ड्युरेशन 4 महिन्यांचं असणार आहे. नेम ऑफ द पोस्ट पाहू शकता. नेक्स्ट प्रोजेक्ट मल्टीटास्किंग स्टाफ MTSसाठी हेल्परसाठी एकूण एनिवर इन महाराष्ट्र असणार आहे. नोकरीसाठी 2 जागा आहेत. ओपनसाठी 1 आणि STसाठी 1. याच्यामध्ये हायस्कूल इक्विलेंट म्हणजे 12वी पास असणे आवश्यक आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन. वयाची पात्रता 25 वर्षापेक्षा जास्त नसावी. त्याचबरोबर महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन देण्यात आलेली आहेत. वॉक इन सिलेक्शन जे आहे ते महत्त्वाचा जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस देण्यात आलेला आहे. या ॲड्रेसवर तुम्हाला वॉक इन इंटरव्ह्यू आणि टेस्टसाठी जायचं आहे. ऑनलाईन सिलेक्शनसाठी कॅन्डिडेट्स इंटरेस्टेड कॅन कम्पेअर ऑनलाईन ॲप्लिकेशन बाय क्लिकिंग. ह्या लिंकवर क्लिक करून तुम्ही जो ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो फिलअप करू शकता. त्याचबरोबर तिथे तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी त्या दिलेल्या व्हेन्यूवर जाणंसुद्धा आवश्यक आहे. लास्ट डेट ऑफ रिसिव्हिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन 27 फेब्रुवारी 2024 ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे ते ह्या लिंकवर जाऊन ऑनलाईन ॲप्लिकेशन केलं जाऊ शकतं. इथे पाहू शकता जे लिंक आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठीची गुगल फॉर्म्स तो देण्यात आलेला आहे. तो फिलअप करावा लागणार आहे. त्याचबरोबर पुढची जी महत्त्वाची माहिती आहे एज रिलॅक्सेशनबद्दलची, त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता वगैरेची माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने ही जी भरती आहे ICMR NIRTसाठीची विविध जागांसाठीची भरती आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर तुम्ही नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.